यशवंतराव चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये असणारी एक मतपेटी ही बाहेर कृष्णा तीरावरती कुठेतरी पडलेली अशी आढळली. एकनाथ शिंदे निवडणुकीमध्ये निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले वगैरे हा भाग जरी असला तरी त्यांचं ते भजनलाल नाही झाले. त्यावेळेला जनता पक्षाचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराचा प्रचार करायला जॉर्ज फर्नांडिस तिथे आले होते. ते जॉर्ज फर्नांडिस त्या कॉफी इस्टेटमधनं बादली घेऊन पैसे गोळा करत होते. त्यामुळे संपत्तीसाठी राजकारण आणि राजकारणासाठी संपत्ती असा साधारणपणे एक प्रवाह जेव्हा सुरू झाला तेव्हा असं लक्षात येतं की कुणालाच समाजकारण करायचं नाही आहे. जर ट्रम्पने सुद्धा आत्ताचीच बायडेनची जी भूमिका आहे तीच पुढे रेटायचं ठरवलं तर भारतापुढे अतिशय गंभीर आणि गहन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशातला हिंदू इथं येईल हे खरं आहे, पण बांगलादेशामध्ये त्यांनी जी संपत्ती कमावलेली आहे ती तिथल्या मुस्लिमांच्या ताब्यात जाईल. जे पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलं, तिथं जो नरसंहार घडला, तिथं जी हिंदूंची कत्तल घडली, तशीच कत्तल ही इथे बांगलादेशातही झालेली आहे, होत राहिलेली आहे आणि होत राहील या पुढच्या काळामध्ये. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आजूबाजूला जे काही राजकारण घडत असतं, मग ते आपल्या राज्यातलं असेल, देशातलं असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असेल, त्या राजकारणाचा काही ना काही परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरती होत असतो. तसंच अनेक गमती जमती सुद्धा घडत असतात की ज्याचा समाजावरती थेट परिणाम होत असतो. अशाच काही घटना, अशाच काही गोष्टी या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा हा एपिसोड पूर्णपणे नक्की ऐका. या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले. नमस्कार. नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे तुमचा स्वतःचा पत्रकारितेचा अनेक साधारण 30-40 वर्षांचा अनुभव आहे, तर तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये राजकारण कसं बदलत गेलंय? फारच मी पाहिलेलं राजकारण तेव्हाचं आणि आत्ताचं याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. तेव्हाचं राजकारण, माझं सुरू झालेलं राजकारण हे वयाच्या 10व्या वर्षी वगैरे सुरू झालेलं आहे. बर. म्हणजे मी शाळेत होतो आणि संयुक्त महाराष्ट्र समिती ही समिती तिचा जरा जोर जास्त वाढलेला होता सगळीकडे. आणि कारण संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये मुंबईपासून म्हणजे मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, संकेश्वर सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा होती. आणि त्यावेळेचं मुंबई राज्य होतं आणि मुंबई राज्य म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये घालायचं आणि गुजरातचं स्वतंत्र राज्य करायचं किंवा काय, किंवा महाराष्ट्राचं स्वतंत्र राज्य करायचं किंवा काय, या संबंधीचे प्रश्न होते. आणि वातावरण अतिशय प्रक्षोभक म्हणावं इतकं टोकाचं झालं होतं. पण खून मारामाऱ्या झालेल्या नव्हत्या, पण वातावरण काँग्रेसच्या विरोधातलं होतं. निवडणूक ही त्या काळातली निवडणूक ही एकत्र व्हायची. आता जे एकत्र करा चाललंय ना, तर त्या एकत्र निवडणुकीतले फायदे तोटे हे बघण्यासारखे आहेत आणि ते तोटे त्यावेळच्या विरोधकांनी सहन केलेले आहेत. ते कसे तर तेही बघण्यासारखे आहे. कारण विधानसभेचा उमेदवार हा एका पक्षाचा उमेदवार, त्याच्या विरुद्ध 2 किंवा 3 जण उभे, वरच्या बाजूला म्हणजे लोकसभेच्या बाजूला पुन्हा काँग्रेसचा उमेदवार, त्याच्या विरोधात 2-3 उमेदवार उभे, अशी परिस्थिती होती. मग खालचा उमेदवार जो ज्या जातीचा, त्याच जातीचा, भले तो विरोधी पक्षातर्फे निवडणूक लढवणार असेल तरी चालेल, म्हणजे खाली असणाऱ्या जातीचा माणूस वरच्या जातीचा म्हणजे वरच्या पोस्टवरती, वरच्या जागेवरती जो येईल तो विरोधी पक्षाचा असला तरी चालेल. म्हणजे खाली आमची जात आणि वर आमची जात, असा तो प्रचाराचा भाग होता. मी जातीचा उल्लेख करत नाही आहे, पण हे प्रत्यक्षात घडून आलं होतं. खाली एका जातीचे जे उमेदवार होते, जे नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या पदावरती पोचले,
त्यांच्या पक्षातर्फे म्हणजे काँग्रेस पक्षातर्फे अशा पद्धतीचा निवडणूक प्रचार होत होता. खाली आमची जात आणि वरही आमची जात. वर आमची जात भले तो शेका पक्षाचा उमेदवार असला तरी चालेल, पण त्याला निवडून द्या, अशा पद्धतीची मागणी सरसकट केली जात होती. मी लहान असलो म्हणजे त्यावेळेला लहान होतो तरी सुद्धा आमच्या कानावरती हा प्रचार पडत होता आणि तो पक्का लक्षात राहिलेला आहे. हे त्यातलं वैशिष्ट्य. पण आणि झालं तसंच. खाली ज्या जातीचा उमेदवार निवडून आला त्याच जातीचा उमेदवार विरोधी पक्षांतर्फे उभा राहिलेला तो लोकसभेला निवडून आला. तर हा धोका मोठा आहे. हा धोका जर लक्षात घेतला नाही तर या पुढच्या काळामधल्या म्हणजे आता त्या होत नाहीये तसं नाहीये, पण या पुढल्या काळातल्या निवडणुका या तद्दन जातीय होतील ही भीती यामागे लक्षात घेतली पाहिजे. तर हा भाग आपण लक्षात ठेवून मग आपण पुढे जाऊया. पण हे सगळं गंभीर होतं. यातला आणखीन एक भाग सांगतो. यशवंतराव चव्हाण हे कराडमधून निवडणूक पहिल्या खेपेला 1957च्या या सगळ्या प्रखर जहाल निवडणूक वातावरणामध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून आले. त्यांच्या विरुद्ध शेका पक्षाचे केशवराव पाटील हे उमेदवार होते. यशवंतराव चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये असणारी एक मतपेटी ही बाहेर कृष्णा तीरावरती कुठेतरी पडलेली अशी आढळली आणि त्याचा फोटो माझ्या आठवणीप्रमाणे दैनिक मराठानं त्यावेळेला पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेला होता. म्हणजे ही मतपेटी पळवून नेलेली होती आणि यशवंतराव चव्हाण हे अवघ्या काही मतांनी पहिल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले होते. एक मतपेटी गायब झाल्यानंतर काय होऊ शकतं याचं चिन्ह हे आपल्याला कराड मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि हे मी सांगतोय आत्ता म्हणून नव्हे, पण महाराष्ट्राचे महामंथन नावाचं जे पुस्तक आहे लालजी पेंडसे यांनी लिहिलेलं, या पुस्तकामध्ये हा रेफरन्स आलेला आहे. त्या संपूर्ण कालखंडाविषयी लालजी पेंडसेंचं हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या घटनाचक्रांवरती प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा जे असं म्हणणं होतंय की ईव्हीएम हॅक होतात, त्याच्यामध्येही गडबड होते आणि पुन्हा एकदा आपण मतपत्रिकांवरती निवडणुका घ्याव्यात तर पण त्याच्यात धोके काय आहेत? तर त्याच्यात धोके काय आहेत? तर मतपत्रिकांची पेटीच पळवून न्यायची हा एक धोका झाला. मतदान केंद्रावरती कब्जा करायचा आणि शिक्के मारून घ्यायचे असं घडू शकतं, किंवा शिक्के मारलेल्या मतपत्रिकाच आतमध्ये पहिल्यांदा टाकून द्यायच्या आणि मोकळं व्हायचं असंही घडू शकतं. आणि बिहार सारख्या राज्यामध्ये जिथं मी नंतरच्या काळामध्ये म्हणजे 70, 75, 77 या काळामध्ये किंवा 82 किंवा त्याच्या पुढच्या काळात सुद्धा मी प्रतिनिधी म्हणून या सर्व भागामध्ये जाऊन आलेलो आहे. बिहारमध्ये विशेषतः बंदुकीच्या धाकानं निवडणुकीचं म्हणजे मतदान केंद्र ताब्यात घेणं बंदुकीच्या धाक्याने सरसकट केलं जात होतं. आणि या केंद्रावरती ताबा मिळवून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून कसा येईल हे बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये सगळीकडे हे घडत होतं. बापरे. आपण अजूनही कमी अधिक अंशाने त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. पण ईव्हीएमला तुम्ही कब्जा करू शकत नाही ना. ईव्हीएम पुरता असा आहे की ईव्हीएम वरती ताबा नाही घेतायत. ईव्हीएम तुम्ही पळवून नेऊ शकत नाही. पळवून नेलं तर मतदानच होणार नाही. त्याच्याऐवजी म्हणजे सिस्टीमच बाद ठरेल. त्यामुळे ईव्हीएमचा जो म्हणजे लोक जे प्रचार करतायत ईव्हीएमच्या विरोधातल्या तो तद्दन खोटा आहे, खोडसाळ आहे. यांना फक्त मतपत्रिकांवरती ताबा मिळवायचा आहे, मतदान केंद्रांवरती ताबा मिळवायचा आहे आणि हे मतदान घडवून आणायचं आहे. त्यामुळं ईव्हीएमच्या विरोधातले जे बोलणारे लोक आहेत ते एका परीनं थोतांडाला वाव देत आहेत असं माझं मत आहे. हे थोतांड आहे की ईव्हीएम हॅक करणं किंवा ईव्हीएम दुसरीकडनं कुठेतरी मॉनिटर केलं जातं आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून हे होतं, हे सगळं थोतांड आहे. आता निवडणुकीचंच आपण बोलतो आहोत म्हणून
आपल्याकडे एक टर्म वापरली जाते की त्यांचे भजनलाल झाले, अमुक अमुक यांचे भजनलाल झाले. एकनाथ शिंदे निवडणुकीमध्ये निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले वगैरे हा भाग जरी असला तरी त्यांचे ते भजनलाल नाही झाले. भजनलाल कसे झाले तर हे सांगण्यासारखं आहे की मुळात देवीलाल आणि भजनलाल हे दोन्ही हरियाणातले प्रतिस्पर्धी. देवीलालांचं सरकार हरियाणामध्ये सत्तेवरती होतं. भजनलाल हे त्यांचे मंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते. आणि देवीलाल यांना असं लक्षात आलं की आपल्या मंत्रिमंडळाच्या विरोधात कधीतरी उठाव होण्याची शक्यता आहे. मग त्यांनी सिरसा जिल्ह्यातल्या तेरेखेडा गावामध्ये आपल्या किल्ल्यामध्ये आपल्या वसती स्थानावरती या सगळ्या 42 आमदारांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्यावरती स्वतः बंदूक घेऊन पहारा करत ते बसले. त्यातले 2 आमदार होते. त्यातला एक आमदार म्हणाला की माझ्या काकाची तब्येत बिघडली आहे, मला जरा बाहेर जाऊन त्यांची तब्येत बघून येऊ द्या. तर देवीलाल म्हणाले ठीक आहे, तुझ्या काकाला बरं नाही आहे, तुझा जाऊ शकतोस, म्हणून त्याला एकट्याला सोडलं त्यांनी. दुसरा एक आमदार होता, तो म्हणाला माझ्या मुलाचंच लग्न आहे आणि त्याला लग्नाला मला हजर राहिलं पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळं मी ते चुकवू शकत नाही. तर देवीलाल म्हणाले तू जाऊ शकतोस. पण देवीलाल यांना संशय असा आला की हा खरंच लग्नाला गेलाय का आणखीन काही भानगडी करायला गेलाय. म्हणून देवीलाल त्याच्या पाठोपाठ त्याच्या गावामध्ये जाऊन हजर झाले, त्या लग्न मांडवात हजर झाले. लग्न मांडवात देवीलाल हजर झाले आणि समोर बघतात तो भजनलाल तिथे उपस्थित. भजनलाल तिथे हजर आहेत म्हणल्यानंतर देवीलाल सटकले. ते म्हणाले तुम्ही कसे काय आला तिथे. ते म्हणाले काही नाही, लग्नाला आलोय मी. आणि मग बघितलं तर ते 42चे 42 आमदार भजनलाल भोवती उपस्थित राहिले. आणि भजनलाल मग देवीलालच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही, आपण पडणार आहोत. म्हणून त्यांनी त्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्या नंतरच्या मतदानाच्या चाचणीमध्ये किंवा त्यांच्या काय म्हणतो आपण नो कॉन्फिडन्सचा जो हे होता ठराव होता त्याला उत्तर देण्याच्या फंदात न पडता त्यांनी आधीच राजीनामा देऊन ते मोकळे झाले आणि भजनलाल मुख्यमंत्री झाले. भजनलाल हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या पक्षाचं सरकार होतं. पण गंमत अशी आहे की नंतरच्या काळामध्ये म्हणजे आपण 75 ते 77 हा कालखंड जर लक्षात घेतला तर इमर्जन्सी आली, आणीबाणी आली. आणीबाणी आल्यानंतर मग 77मध्ये जनता पक्षाचं राज्य आलं. जनता पक्षाचं राज्य आल्यानंतर भजनलाल एके दिवशी उठले आणि जनता पक्षात गेले. त्यांच्याबरोबर त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ हे जनता पक्षात आलं. आणि ज्या वेळेला 77मध्ये जेव्हा आणीबाणी उठली त्यावेळेला हेच भजनलाल पुन्हा उठून मंत्रिमंडळासकट हे काँग्रेस पक्षात अवतीर्ण झाले. ही म्हणजे तेव्हापासूनची जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते ती अशी की भजनलाल होणं म्हणजे पक्षांतर करणं आणि पक्षांतर करून त्यांचा नेता बनणं, ही टर्मिनॉलॉजी आली. तर भजनलाल हे मुख्यमंत्री होते, ते काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना ते एकदा राजीव गांधींचा दौरा होता. 1987च्या आधीचा काळ आहे तो. तर ते सिरसा जिल्ह्यातनंच राजीव गांधी भजनलाल एकाच गाडीतनं जात होते आणि भजनलालशी बोलताना म्हणाले आज जेवण सर्किट हाऊसला करायचं आहे ना. तर ते म्हणाले हो सगळी तयारी आहे, सर्किट हाऊसला सिरसामध्ये सगळी तयारी केलेली आहे. तर राजीव गांधींनी विचारलं जिलबी लाई हो क्या. ते म्हणाले हां ऑर्डर दिलेली आहे, जिलबी मिळणार आहे. त्यांनी आपल्या कमिशनरला जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं होतं की जिलबी घेऊन ये, ज्या सिरसामध्ये जिथं बेस्ट जिलबी मिळते तिथून जिलबी घेऊन ये. तो त्या
दुकानात गेला जिल्हाधिकारी आणि त्यांनी डबा भरून जिलबी मागितली. तो दुकानदार म्हणाला की जिलबी ले रहे हो लेकिन आज बर्फी इतनी बढ़िया बन गई है तो बर्फी ले लो. मग तो म्हणतो जिलबी कॅन्सल कर. मग त्यांनी त्या डब्यामध्ये बर्फी भरली आणि राजीव गांधी जेवायला बसले होते तिथे डबा उघडला. राजीव गांधींना राहवलं नाही डब्यात जिलबी कधी आपल्या ताटात पडतीये असं त्यांना वाटलं. म्हणजे खरंच त्यांना जिलबीवरती परत अप्रतिम प्रेम होतं. कारण हे मी नंतर एका अधिवेशनामध्ये पाहिलेलं आहे. ते जिलबी खात खात आमच्या पत्रकारांमध्ये येऊन मिसळले होते. हेही मी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना जिलबी इतकी आवडते. तर त्यांनी डबा उघडल्यानंतर ते गोरे झाले आणि ते म्हणाले भजनलालजी जिलबी का आहे. भजनलाल त्यांना कळेच ना की जिलबी आपण सांगितली होती आणि बर्फी कशी आली. मग त्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्याला झाडलं आणि त्याला सांगितलं की ताबडतोब जिलबी घेऊन ये. तो परत गेला आणि जिलबी घेऊन आला. तोपर्यंत राजीव गांधींची वेळ झालेली होती. त्यांच्या सगळ्या गाड्या मोटरकेट सगळ्या बाहेर निघाल्या आणि भराभरा ते मार्गाला लागले. आणि त्यानंतर भजनलाल यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आता ही जी गंमत आहे ही राजकारणामध्ये अशा तऱ्हेच्या गमती जमती घडू शकतात. हे आता मला पत्रकारितेत इतका काळ राहिल्यामुळं मी सगळं हे अनुभवलेलं आहे. कशा पद्धतीनं राजकारण चालतं, कशा पद्धतीचं. आता त्या काळामध्ये त्यांना हॉटेलमध्ये उतरता आलं नसतं का. नाही, पण ते सर्किट हाऊसवरती उतरत होते. सर्किट हाऊसवरती जेवण अरेंज केलेलं होतं आणि त्यावेळेला नेमका तो डबा जिलबीच्या ऐवजी बर्फीचा निघाला आणि त्यांचं मंत्रिपद गेलं. याचा काय संबंध आहे मला माहित नाही, पण त्यांचं मुख्यमंत्रीपद हे त्यानंतरच गेलं ही वस्तुस्थिती आहे. अशी अनेक प्रकरणं ही आम्हाला अनुभवता आली आणि पाहता आलं. वातावरण काय आहे हे पाहता आलं, वातावरण काय आहे ते अनुभवता आलं. अनेक राज्यांमधून, म्हणजे मी कुठं गेलो नाहीये. ओरिसामध्ये गेलोय, पश्चिम बंगालमध्ये गेलोय, उत्तर प्रदेशामध्ये अनेकदा गेलोय, कर्नाटकामध्ये अनेकदा गेलोय निवडणुकीच्या निमित्तानं हा सगळा. आणि कर्नाटकामध्ये तर चिकमगळूरची जी निवडणूक होती ती निवडणूक सुद्धा आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवलेली आहे. इंदिरा गांधींबरोबर आमचा संवाद साधला गेलेला आहे. त्यावेळेला जनता पक्षाचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराचा प्रचार करायला जॉर्ज फर्नांडिस तिथे आले होते. ते जॉर्ज फर्नांडिस त्या कॉफी इस्टेटमधनं बादली घेऊन पैसे गोळा करत होते निवडणूक प्रचार निधीसाठी. तर त्यांचे फोटो आम्ही प्रसिद्ध केले होते. जॉर्जशी आम्ही बोललो होतो त्या काळामध्ये. तर हे ज्या काळामध्ये घडत होतो तो अनुभव हा आम्हाला मिळत गेला आणि आम्ही त्या पत्रकारिता हे एक प्रकारचं व्यसन आहे की तुम्हाला ते बांधून ठेवतो. आणि त्यामुळे पण आताची परिस्थिती काय आहे, आपण मूळ मुद्द्याकडे जर बघितलं तर आता वाईट अशासाठी वाटतं की वर्तमानपत्रामध्ये कोणती बातमी ही कुणामार्फत आलेली आहे अशी चर्चा होऊ लागलेली आहे. हे खेदजनक आहे की कुठल्याही माणसामार्फत आलेली बातमी ही आम्ही प्रसिद्ध करत नाही. आमच्याकडे वार्ताहरानं दिलेली बातमीच फक्त प्रसिद्ध होऊ शकते. हे सांगण्याचं धारिष्ट ज्या काळामध्ये होतं त्या काळात आम्ही पत्रकारिता केलेली आहे. आता उलट झालंय. आता सांगता येत नाही, म्हणजे कुठल्या वर्तमानपत्रावरती दोष द्यायचा म्हणून नव्हे, पण प्रत्येक बातमीला एक कोन लागलेला असतो. तो संपादकाचा दृष्टिकोन असतो. म्हणजे एक दोन वर्तमानपत्र घेतली तर ही बातमी या वर्तमानपत्रात कशी आली आहे त्याच्या विरुद्धची बातमी, वेगळ्या अँगलमधनं लिहिलेली बातमी ही पहिल्या पानावरती अमुक ठिकाणी कशी आली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे दुर्दैवाचं आहे. पत्रकारितेचा घात हा अशा पद्धतीनं इथं होऊ शकतो आणि पत्रकारिता ही नासवली जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा धोक्याचा इशारा आहे. आपण असं म्हणतो की हा आपल्या लोकशाहीचा एक महत्वाचा सपोर्ट आहे, स्तंभ आहे असं आपण म्हणतो. आणि
जे आपल्या आजूबाजूचं राजकारण घडत असतं, कारण कानाकोपऱ्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचवणारे हे पत्रकारच असतात. कारण तुम्ही देशाच्या, राज्याच्या किंवा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन ही गोष्ट बघू शकत नाही. तर या दृष्टीने तुम्ही जेव्हा राजकारणाकडे बघता तेव्हा गेल्या काही वर्षांमध्ये किंवा आपण एक काळ असं जर ठरवून घेतला तर गेल्या 10-15 वर्षांमध्ये ज्या काही उलथापालथी घडतायत राजकारणात त्याच्याबद्दल काय सांगाल? राजकारणातल्या उलथापालथीबद्दल बोलायचं झालं तर आज कोणीच कुणाचं राहिलेलं नाहीये. कुणाचाच कुणावरती विश्वास राहिलेला नाहीये. कोणताही पक्ष, अगदी भारतीय जनता पक्ष घ्या किंवा काँग्रेस पक्ष घ्या, त्याच्यात असलेले सगळे लोक जे आहेत, सगळे जे नेते मंडळी आहेत, ते अमुक एका विचारांनी बांधलेली आहेत का असं जर विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर नकारात्मकच द्यावं लागतं. कारण कोणताही विचार नसलेली माणसं ही सत्तेच्या अवतीभोवती फिरताना दिसतात. सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता. पहा तुम्ही, कोणत्याही नेत्याचं नावही घ्यावं लागत नाही, पण नेत्याचं नाव घेतलं की पहिल्यांदा काही उभं राहत असेल तर त्यांनी कमावलेली संपत्ती ही डोळ्यासमोर येते. त्यामुळे संपत्तीसाठी राजकारण आणि राजकारणासाठी संपत्ती असा साधारणपणे एक प्रवाह जेव्हा सुरू झाला तेव्हा असं लक्षात येतं की कुणालाच समाजकारण करायचं नाही आहे, सगळ्यांना राजकारण करायचं आहे आणि सगळ्यांना संपत्तीकारण करायचं आहे. ते पैसा मिळवणं हे एकमेव उद्देश प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यातून या सगळ्या घटना घडत जातात. म्हणजे पहा तुम्ही, बघता बघता ज्या काळामध्ये निवडणुकीसाठी 10 ते 15 हजारामध्ये निवडणूक होऊ शकत असे, त्या एका निवडणुकीसाठी आता 10-10, 20-20 कोटी रुपये खर्च होतात. हे कुठून येतात पैसे? नोटाबंदी झाल्यानंतर असं वाटलं होतं की आता ह्या पुढच्या काळामध्ये नोटांचा व्यवहार कमी होईल, तसं होत नाहीये. म्हणजे अगदी कालच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर 382 कोटी रुपये सापडले म्हणून आपण बातमी वाचत असू तर 382 कोटी रुपये आले कुठून हा प्रश्न उरतोच. हे 382 कोटी सापडलेले पैसे आहेत, न सापडलेले पैसे, अनेकांपर्यंत पोहोचलेले पैसे कितीतरी आहेत. म्हणजे टीका म्हणून नव्हे, पण आपण ऑनेस्टली जर या गोष्टीकडे बघितलं तर असं लक्षात येतं, लाडकी बहीण योजना ही काय आहे? शेवटी तुमच्या घरातल्या गृहिणीला तुम्ही पैसे देऊन, तिच्या खात्यामध्ये पैसे भरून तिला आपलंसं केलं आणि या सगळ्या मतदानामध्ये महिलांचा प्रभाव घडवून आणला आहे. चांगलं की वाईट? अनेक महिलांना, ज्यांना रोजगार नव्हता, ज्यांना धुळ्याभांड्याचं काम करावं लागत होतं, त्यांच्या घरी पैसा आला, ही गोष्ट खरी आहे. ते चांगलं झालं असं आपण एकीकडे म्हणू शकतो. पण नंतर आत्ता जो निकष लावला आहे, तो जर निकष लावला गेला, आधीच लावला असता तर गडबड ही अशी झाली नसती. म्हणजे 3,42,000 किंवा 4 लाख महिला या आत्ता अपात्र ठरलेल्या आहेत या लाडक्या बहीण योजनेसाठी. याचा अर्थ काय? त्यांच्या घरी गाडी आहे, त्यांच्या घरी टीव्ही आहे, त्यांच्या घरी फ्रीज आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या घरातल्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये पैसा मिळवलेला आहे. तो कितीही त्या मानानं क्षुल्लक असला तरी तो मिळवावासा वाटतो, यातच सगळं आलं. त्यामुळं हा पैसा अशा पद्धतीनं कारणी लागून तुम्हाला आपलंसं करून घेतलं. मग लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडक्या भाचे वगैरे असलं सगळं सुरू झालं की हे कुठं जाऊन थांबेल हे सांगता येत नाही. त्यामुळं अशा गोष्टी या आवरल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण शेवटी तो तुमचा आमचा पैसा असतो. खरे, तुमच्या आमच्या पैशातनं हे सगळे पैसे वाटप होतं. मग शेवटी काय, पैसा भरून कसा येणार? मग तुमच्यावरती कर लादला जातो. म्हणजे करवाढ जी होते ती करवाढ ही एका अर्थानं या लाडक्या बहिणींवरती खर्च होते. मी विरोध करत नाही आहे, पण कुणीतरी केव्हा तरी हा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तो विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला समाजकारण करण्याचा अधिकार आहे असं मी मानत नाही.
मगाशी तुम्ही हरियाणामधल्या पक्षांतराचा उल्लेख केलात. आपल्याकडचं महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भारतात संबंध भारतातलं म्हणा, गेल्या 10-15 वर्षातला जर हा विचार केला तर इतक्या झपाट्याने आणि इतक्या पटापट पक्षांतर हे जे काही होत असतं तर त्याचा सामान्य माणसांवरती काय परिणाम होतोय आणि ह्याच्या पुढे काय होईल आणखीन? म्हणजे सामान्य माणूस आता साधी गोष्ट आहे की घराणेशाही म्हणतो आपण की मी समजा मंत्री झालो तर माझ्या मुलांनी मंत्री झालं पाहिजे, त्याच्या मुलांनी मंत्री झालं पाहिजे. हा उद्योग कशासाठी? मी माझ्या मुलाला राजकारणात आणणार नाही असं कोणताच नेता का म्हणत नाही? समजा तो मध्ये दिवंगत झाला तर पुन्हा त्याच्या जागेवरती त्याच्या मुलाला किंवा मुलीलाच आणलं जातं. ह्यातला एक इंटरेस्टिंग भाग मुद्दाम सांगतो की पुन्हा भजनलालकडे येऊया. भजनलालांचा एक मुलगा हा उपमुख्यमंत्री होता. ज्या वेळेला भजनलाल हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला भजनलालांचा एक मुलगा हा उपमुख्यमंत्री होता. आणि त्यावेळेला त्या उपमुख्यमंत्र्याची भानगड सुरू झाली कुठेतरी. म्हणजे त्याचं एक लग्न झालेलं होतं आणि त्याचं एक कोणावरती तरी प्रेम बसलं. मग भजनलालना हे सगळं कळत होतं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी मुलाला विचारलं तर म्हणाला मी लग्न केले तिच्याशी. म्हणजे एक लग्न केलं असताना त्यांनी दुसरं लग्न केलं. आता दुसरं लग्न केलं हे काहीच नाहीये. ती जी कोण महिला होती तिला त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला सांगितला. या भजनलालांच्या मुलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तो मुस्लिम झाला म्हणून भजनलाल यांनी त्याला आपल्या संपत्तीतून बेदखल केलं. ही त्याला मिळालेली शिक्षा आहे. पण अशा तऱ्हेच्या अनेक घटना या राजकारणात घडत आलेल्या आहेत. म्हणजे आपण रोज सकाळी वर्तमानपत्र वाचताना म्हणा किंवा न्यूज चॅनल्सवरती बातम्या बघताना आपल्याला त्या बातम्या चघळायला आवडतात, पण खरं तर सामान्य माणसाच्या जीवनावरती त्याचा जो परिणाम होत असतो त्या परिणामाचे दुष्परिणाम म्हणा किंवा त्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियांमध्ये बघायला का मिळत नाहीत? बघायला मिळत नाहीत म्हणण्यापेक्षा लोकही आता कंटाळलेली आहेत की यासारख्या राजकारणाला कंटाळलेली आहेत. ते असं म्हणतात की जाऊ दे ना, बघू दे ना. मग काही काही ठिकाणी नोटाचं प्रमाण वाढलं तर का वाढलं बुवा? की मला यातला कोणताच उमेदवार हा पात्र दिसत नाही याचा अर्थ उघड आहे की मला कोणालाच मत द्यायचं नाहीये. पण हे जर वाढलं आणि विशिष्ट टक्क्यांच्या पलीकडे जर हा नोटाचा परिणाम घडून आला तर कोणताच उमेदवार हा पात्र ठरू शकणार नाही. आणि कोणताच उमेदवार जर पात्र ठरणार नसेल तर लोकांच्या हातामध्ये करवंट्या येतील, त्याच्या पलीकडे काही येणार नाही. म्हणजे तो चुकीचाच आहे. हा पर्याय असा असो, तुम्हाला जो कोणी असेल तो उमेदवार मान्य आहे किंवा अमान्य आहे. अमान्य असेल तर दुसरा सेकंड बेस्ट ऑप्शन काय आहे तो बघा तुम्ही आणि त्याला मतदान करा. मी अमुक एका राजकीय पक्षाला बांधलंच गेलं पाहिजे असं खूप थोडंच आहे, असं काही नाहीये. आपण आतापर्यंत बोलतोय ते सगळं देशांतर्गत राजकारणाविषयी बोलतोय, पण अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही घडामोडी घडतायत, घटना घडतायत, त्यांचाही परिणाम आपल्याकडच्या राजकारणावरती होतोय आणि पर्यायाने समाजावरती पण होतोय. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? महत्वाच्या अशा 4 घटना या आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये घडताना आपण बघतो. त्यातली इस्रायलचं गाझापट्टीवरती झालेलं आक्रमण, तिथं झालेला नरसंहार हा आहे. रशिया युक्रेन युद्ध आहे. अगदी अलीकडच्या काळामधले सिरियामध्ये तिथला जो सत्ताधीश होता तो बशर अल असद, त्याचं झालेलं पलायन आणि तिथे लोकांनी रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन करणं, म्हणजे तो पळून गेला त्याचा उत्साहाने त्याचं स्वागत करणं, हा एक भाग झाला.
आणि चौथा जो आपल्याशी अगदी जवळचा आणि निगडीत आहे तो म्हणजे बांगलादेशमधलं राजकारण. बांगलादेशामध्ये सध्या जे चालू आहे ते खरोखरच विचित्र चमत्कारिक असं आहे. 1971 आपण ज्या पूर्व पाकिस्तानला बांगलादेशामध्ये त्याचं रूपांतर घडवण्यामध्ये ज्या मदत केली, इंदिरा गांधींनी सैन्य पाठवून तिथल्या पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करायला लावली आणि मुजीबुर रहमानसारखा दिग्गज नेता जो बांगलादेशामध्ये पुढच्या काळामध्ये अध्यक्ष झाला, त्यांचे पुतळे पाडण्याचा जी वाईट घटना घडली ती 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये घडली. ती काय घडली तर बांगलादेशमध्ये शेख हसीनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी काही संघर्ष उभा केलेला होता. या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा होता आणि त्यातून या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रकारची चळवळ सुरू केली आणि ते शेख हसीनांच्या प्रासादाकडे घराकडे निघाले, मोर्चाने निघाले. त्यावेळेस शेख हसीनांनी आपल्या सिक्युरिटी गार्ड्सना सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती गोळीबार करायचा नाही, त्यांना निदर्शनं करायची ती करू द्या. पण ते निदर्शनं तेवढ्यावरती थांबली नाही, ते त्या प्रासादामध्ये घुसणार होते. लष्कराच्या हे लक्षात आलं आणि लष्करांनी शेख हसीना यांना संरक्षण देण्याच्या ऐवजी शेख हसीनांना अक्षरशः 2 तासांचा अवधी दिला आणि 2 तासांच्या अवधीमध्ये तुम्ही इथनं निघून जा, देश सोडून निघून जा म्हणून त्यांच्यावरती सक्ती केली आणि शेख हसीना या भारतामध्ये आश्रय मागायला आल्या आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतला. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण 5 ऑगस्टला त्यांनी आश्रय भारतात घेतल्यानंतरच्या 24 तासामध्ये बांगलादेशामध्ये हिंदूंवरती हल्ले सुरू झाले. बांगलादेशामध्ये हिंदूंवरती हल्ले सुरू झाले तेव्हा हे तात्पुरती फेज असेल किंवा तात्पुरते हे हल्ले होतील आणि नंतर थांबतील कुठेतरी असं वाटलं होतं. तसं झालं नाही. उलट त्यांनी तिथल्या कृष्ण मंदिरांवरती हल्ले सुरू केले, कालीमातेच्या मंदिरांवरती हल्ले सुरू केले. त्यांनी एकही मंदिर सोडलं नाही, सगळ्या मंदिरांवरती हल्ले केले, धुडगूस घातला, तिथली मूर्ती बाहेर काढून फेकून दिली, जाळली, मंदिरांना आगी लावल्या, हे सगळं केलं. त्या विरोधात इस्कॉनचे जे प्रमुख होते चिन्मय दास म्हणून त्यांनी थोडासा आवाज उठवला की हे थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या जनसमुदायाला लक्ष्य करणं हे योग्य नाही. आणि इस्कॉनची मंदिरं जाळली जात होती. तेव्हा त्यांनी हे निदर्शनाला आणून दिलं. तर त्यांना अतिशय क्षुद्र आणि चमत्कारिक कारणासाठी जर राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून त्यांच्यावरती कारवाई सुरू केली आणि त्यांना अटकेत टाकलं. अटकेत टाकल्यानंतर त्यांचा जो वकील होता, जो मुसलमान होता धर्मानी, त्यानं त्यांचं वकीलपत्र घेतलं. त्या धर्मानी मुसलमान असलेल्या व्यक्तीला या विद्यार्थ्यांनी घराबाहेर ओढून काढून त्याची कत्तल केली. तो हयात नाही. त्यांचं वकीलपत्र घ्यायला आता कुणीही तयार नाही अशी परिस्थिती आहे. हे गेले 4 महिने हे तुरुंगामध्ये खितपत पडलेले गृहस्थ आहेत. आता बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अशा पद्धतीनं अत्याचार होणं याला जबाबदार कोण आहे तर बांगलादेशमध्ये कोणतेही सरकार सध्या सत्तेवरती नाही. जे सरकार काळजीवाहू म्हणून काम बघतं ते सल्लागार समितीच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे ते सल्लागार आहेत आणि या सल्लागार समितीचे प्रमुख कोण आहेत ते मोहम्मद युनूस आहेत. या मोहम्मद युनूस यांची पार्श्वभूमी काय आहे तर हे 1 नंबरचे भ्रष्टाचारी गृहस्थ आहेत. यांना अमेरिकेचं पाठबळ लाभलेलं आहे. भारताच्या विरोधात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काम करणारा किंवा काम करणाऱ्यांना पैसे चारणारा
असा जो माणूस ओळखला जातो, जो अमेरिकेमध्ये आहे, जो वंशानं दुसऱ्या देशाचा आहे, परंतु तो जॉर्ज सोरस हा या सगळ्या मागे आहे. आणि हा जॉर्ज सोरस हा मोहम्मद युनूसचा मित्र आहे. आणि CIA, FBI किंवा अमेरिकन सगळ्या गुप्तचर संघटना या युनूसच्या मागे आहेत. युनूस यांचं नोबेल पारितोषिक सुद्धा संशयास्पद आहे. हे मी आत्ता बोलतोय असं नाही आहे, हे त्यावेळेला प्रसिद्ध झालेलं आहे. मीच त्याच्यावरती 2 लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे मोहम्मद युनूस हा नोबेल पारितोषिक विजेता आणि अर्थशास्त्रातला गाढा विद्वान वगैरे असं काही नाही आहे. या मोहम्मद युनूसला ग्रामीण विकास बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल, ग्रामीण बँक म्हणून ती ओळखली जाते, त्या ग्रामीण बँकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल अटक करण्यात आलेली होती आणि त्याला खालच्या कोर्टामध्ये शिक्षाही झालेली होती. त्याला या नंतरच्या काळात प्रशासक किंवा प्रशासकीय सल्लागार बनवून त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आलं, की तो बाहेर होता पण त्याला तो सल्लागार बनवलं गेलं. आणि मोहम्मद युनूस हा भारतद्रोही आहे, भारताच्या विरोधात सतत बोलत असतो आणि भारताच्या विरोधात कारस्थान करत असतो. आणि हे कारस्थान हे त्याचं एकट्याचं नसतं, ते अमेरिकेचं कारस्थान असतं. आणि अमेरिकेनं हे सगळ्या लोकांना अशा पद्धतीनं पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळं बांगलादेशातल्या घटना या इन आयसोलेशन बघून चालणार नाहीत, त्या स्वतंत्रपणानं बघून चालणार नाही. तो संबंध अमेरिकेच्या कट कारस्थानाचा एक भाग आहे म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. कारण युनूसला बांगलादेशामध्ये एकही हिंदू आता शिल्लक ठेवायचा नाही. त्या हिंदूंचं पुन्हा पलायन कसं होईल भारताकडे, अर्थात ते येणार, ते कुठे येणार, ते भारतातच येतात. भारतानं जो नवीन कायदा केलेला आहे तो कायदा अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमधल्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केलेला कायदा आहे. आणि त्या कायद्याचा दुष्परिणाम म्हणा किंवा एक वेगळा भाग म्हणून म्हणूया आपण, तो असा झालाय की तिथल्या हिंदूंना आता संरक्षणासाठी भारताकडे दाद मागण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे हे सगळे हिंदू आता या पुढल्या काळामध्ये भारतात आले तर आपली पंचायत होणार आहे. याला जोडून आणखीन एक घटना सांगतो. ज्या वेळेला इराकमध्ये किंवा सिरियामध्ये हत्याकांड घडत होतं वेगवेगळ्या लोकांचं, वेगवेगळ्या जनसमुदायाचं, त्यावेळेला तिथले जे लोक होते ज्यांनी पलायन केलं, त्या पलायन केलेल्यांना फ्रान्सनं, नंतर जर्मनीनं आणि युरोपमधल्या काही देशांनी, इव्हन ब्रिटननं सुद्धा थारा दिला, आश्रय दिला. आणि आज असं झालंय की हे लोक शिरजोड झालेले आहेत. जसं रोहिंग्यांची हकालपट्टी म्यानमारमधून झाली आणि त्या रोहिंग्यांना आपण आश्रय दिला आणि त्यांना काही भागामध्ये वसवलं, ते हे रोहिंग्या हे शिरजोड झाले. जे एकदा त्यांचं बस्थान बसलं की मग ते तुमच्या विरुद्ध डाव टाकायला मोकळे होतात. असं ते सगळं असल्यामुळं बांगलादेशातला हिंदू इथं येईल हे खरं आहे, पण बांगलादेशामध्ये त्यांनी जी संपत्ती कमावलेली आहे ती तिथल्या मुस्लिमांच्या ताब्यात जाईल, ती तिथल्या लोकांच्या ताब्यात जाईल. जे पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलं, तिथं जो नरसंहार घडला, तिथं जी हिंदूंची कत्तल घडली, तशीच कत्तल ही इथे बांगलादेशातही झालेली आहे, होत राहिलेली आहे आणि होत राहील या पुढच्या काळामध्ये. यामध्ये माझ्या मनात शंका नाही आहे. त्यामुळं बांगलादेश हा सध्याचा भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. आता एक स्वाभाविक प्रश्न काय आहे तर तो असा की बांगलादेशला मधल्या या घटनांबद्दल बांगलादेशातल्या वर्तमानपत्रांना काय वाटतं, की बांगलादेशातली वर्तमानपत्र तरी या बाजूनं काही बोलतायत किंवा काय, म्हणजे हिंदूंच्या बाजूनं बोलतायत किंवा काय, किंवा या नरसंहाराच्या विरोधात बोलतायत किंवा काय. तर ही सगळी वर्तमानपत्र पाहिली असता, वाचली असता असं लक्षात येतं की त्याचं सर्व वर्तमानपत्रांमधल्या अग्रलेखामध्ये त्याचं खापर भारतावरती फोडलं जात आहे. भारत हा या सगळ्या घटनाचक्रांना जबाबदार आहे आणि भारतामध्ये बांगलादेशींच्या विरोधात एक प्रकारचं वातावरण मुद्दाम निर्माण केलं जातंय आणि त्याला नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत. कालच तिथल्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की भारतातला एक भारत हा बांगलादेशी लोकांच्या बाजूनं आहे
आणि एक भारत हा बांगलादेशीच्या विरोधातला आहे. एक भारत म्हणजे काय? भारताचे दोन भाग असे झालेले आहेत का? तर भारतातला एक भाग म्हणजे काही लोक, विशिष्ट विचारसरणीचे लोक, सो कॉल्ड पुरोगामी लोक असं म्हणूया आपण, ते बांगलादेशींच्या बाजूने आहेत. म्हणजे याचा अर्थ बांगलादेशामध्ये जी सरसकट कत्तल होते त्यांच्या बाजूने आहेत की काय? तर तसं नाहीये. ममता बॅनर्जी सुद्धा किंवा ममता बॅनर्जींच्या पक्षातले लोक सुद्धा, तृणमूल काँग्रेसमधले लोक सुद्धा, ज्या एका खासदारांनी पत्र लिहून नोबेल प्राइज कमिटीला कळवले की आता तुम्ही निदान मोहम्मद युनुसचं नोबेल पारितोषिक तरी जेन्युइन आहे का हे तपासून बघा, कारण ते तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. हे कुठल्याही अर्थानं शांततेचे पुरस्कर्ते नाही आहेत. हे खलस म्हणजे काय म्हणतात त्याला, हे या तऱ्हेचं कारस्थानी गृहस्थ आहेत. आणि या कारस्थानी गृहस्थांमुळे बरं त्यांना 3 वर्षाची मुदत मिलिटरीनी घालून दिलेली आहे. एका प्रकारे बांगलादेशामध्ये आत्ता मोहम्मद युनुसची राजवट जरी आपल्याकडून पाहत असलो तरी सुद्धा प्रत्यक्षात ती मोहम्मद युनुसची राजवट नाही आहे, ती लष्करशाही आहे. आणि त्या लष्करशाहीमुळे झालं काय? खलिदा जिया जी तुरुंगात होती ती सुटली. खलिदा जियांचा जो मुलगा होता, जो इंग्लंडमध्ये स्थायिक होता गेली 16-1 वर्ष, तो सुद्धा आता परत येतोय. आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचं आता पुनरुज्जीवन केलं जात आहे. आणि आवामी पार्टी जी आहे यांची, तिला निवडणूक लढवायला कदाचित बंदी घातली जाईल या पुढल्या काळामध्ये. आणि फक्त बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ही निवडणूक लढवेल आणि निवडणूक जिंकेल. आणि तिथे जे जमाते इस्लामीचे लोक आहेत, जे कडवे भारतद्रोही आहेत, जे कडवे पाकिस्तानवादी आहेत, त्यांना आता जोर चढलेला आहे. त्यामुळं बांगलादेश जरी नावाला बांगलादेश राहिला असला तरी सुद्धा या पुढल्या काळामध्ये तो पुन्हा पूर्व पाकिस्तान होईल की काय अशी भीती वाटावी, अशी आत्ताची अवस्था आहे. त्यामुळे पाकिस्तान ह्या सगळ्या घटनांकडे बारकाईने बघतोय. पाकिस्तानला जे हवंय. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आणखीन एक भाग लक्षात ठेवला पाहिजे तो असा की बांगलादेशामध्ये सर्वाधिक गुप्तचरांचा जर सुळसुळाट कोणाचा असेल तर तो या पाकिस्तानच्या ISIचा आहे. ती जी ISI ची गुप्तचर संघटना आहे ती आता बांगलादेशामध्ये मोकाट सुटलेली आहे. तिच्या करवी ही हत्याकांड घडवली जात आहेत. त्या यादीच्या यादी देतात आणि सांगतात की इथे जाऊन तुम्ही कत्तल घडवा. आणि अशा प्रकारे तिथे कत्तली घडवल्या जात आहेत. अद्दल घडवायची असेल तर युद्ध करायचं नाहीये, युद्ध करणारही नाही आपण. पण आत्ताची परिस्थिती इतकी गंभीर आहे की कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ही आपल्याला ठेवावी लागेल या पुढल्या काळामध्ये. कारण हे प्रकरण किती चिघळेल हे आत्ता तरी सांगता येत नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये जर बोलायचं झालं तर राजकारण हे आता काहीसं संघर्षाचं झालेलं आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या वेळेला असं वाटत होतं की हे 3ऱ्या महायुद्धाकडे त्याचं वळण घेतलं जाईल किंवा काय. तेच गाझापट्टीतल्या इस्रायलच्या आक्रमणाबद्दल सुद्धा असंच वाटत होतं की हे पुन्हा अमेरिका काय स्टँड घेते आहे, अमेरिका कोणती भूमिका घेते आहे त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. जर या पद्धतीनं आता ट्रम्प जेव्हा प्रत्यक्ष पुढल्या महिन्यामध्ये सत्तेवरती येतील आणि सूत्र हाती येतील त्यावेळेला कदाचित त्यांचं धोरण बदलेल अशी आशा करायला जागा आहे. पण जर ट्रम्पने सुद्धा आत्ताचीच बायडेनची जी भूमिका आहे तीच पुढे रेटायचं ठरवलं तर भारतापुढे अतिशय गंभीर आणि गहन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बांगलादेशाकडनं ज्या आपल्या अपेक्षा होत्या, खरं बांगलादेशाकडनं आपल्या मोठ्या अपेक्षा होत्या आणि शेख हसीना त्या पद्धतीनं वागत होती, आपल्याशी जुळवून घेतलेलं होतं. आपल्या विरोधात बोलणाऱ्या माणसांविरुद्ध त्यांच्याकडे ॲक्शन घेतली जात होती. किंबहुना हिंदूंना पूर्ण संरक्षण हे शेख हसीनांच्या राजवटीत दिले जात होतं. पण तिच्या वडिलांचा पुतळाच, जे बांगलादेशाचे निर्माते आहेत, बांगलादेशाचे जनक आहेत, त्या मुजीबुर रहमानांचा पुतळा पाडून टाकणं आणि म्हणजे बांगलादेशामध्ये यापुढे
बंगाली भाषा जरी राजभाषा असली, राष्ट्रभाषा असली, तरी सुद्धा बंगालीचं वर्चस्व कमी होऊन या पुढल्या काळामध्ये पुन्हा एकदा उर्दूचं वर्चस्व निर्माण होईल किंवा काय, इथपर्यंत ते टोक गाठू शकतात आणि जमाते इस्लामी त्यांना प्रोत्साहन देऊ शकते. जमाते इस्लामी सारखी संघटना ही यामागे आहे आणि जमाते इस्लामीला पाकिस्तानचं पाठबळ लाभलेलं आहे. अगदी आपल्या राज्यापासून, राष्ट्रापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाललेल्या सगळ्या घडामोडी, त्यातल्या काही रंजक घटना आणि आपल्याला धोक्याच्या घंटा देणाऱ्या घटना, असा बराच मोठा आढावा आपण या एपिसोडमध्ये घेतलेला आहे. आणि तुमचा अभ्यासपूर्ण आणि अगदी मुद्देसूद बोलण्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवरती येऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुमची ह्या सगळ्या घटनांवरती काय मतं आहेत, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून पाठवा. आणि अर्थातच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.